नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 34 इंचसाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। त्याचा मागचा गळा 8.5 इंच आहे, म्हणून आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच। जर तुमचा मागचा गळा थोडा अजून डीप असेल 9 इंच किंवा 9.5 इंच असेल तर शोल्डर 5.5 च्या ऐवजी तुम्ही 5.25 किंवा 5 इंच घ्यायचं आहे। जसा मागचा गळा डीप होत जाईल त्याच पद्धतीने शोल्डर सुद्धा तुमचं कमी होत जाईल। आणि मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। आपण आधी मागच्या साईडची कटिंग करून घेत आहोत। तर मागचा मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं अर्धा इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट द्यायचा आणि ही तिरकस रेषा ओढून घ्यायची। त्याच्यानंतर मग मागचा मुंड्याचा शेप इथून देऊन घ्यायचा आहे। तर 34 साइज आहे, 34 चा चौथा भाग येतो 8.5 इंच आणि त्याच्या पुढे तुम्ही किती शिलाई मार्जिन घेता तितकं शिलाई मार्जिन, तर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। त्याच्या नंतर मग इथं कमरेचा चौथा भाग, मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी टाकून घेतलं। त्याच्यानंतर बघू शकता 8.5 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। मागचा मुंड्याचा शेप देण्यासाठी मी 1.25 इंच अंतर मोजून घेतलं। तर गळा 8.5 इंचाचा आहे म्हणून मी 1.25 इंच घेतलं। जर का गळा डीप असता 9, 10, 11चा असता तर मी 1 इंच घेतलं असतं। गळा ओपन केला 2 इंचावरती, 8.5 इंच गळ्याची खोली आहे तर 9 इंचावरती कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर मग शोल्डर उतार 1/2 इंच इतका देऊन घेतला। नंतर मग मागचा 1 इंचाचा टक्स मी मध्ये सेंटर काढून 4.5 इंचाचा टक्स टाकून घेतला आणि अशा पद्धतीने अर्धा इंच अंतर मी कट केलं। ते अर्धा इंच अंतर आपल्याला आपण जेव्हा मागचा टक्स देत असतो तेव्हा ते अंतर तिरकं होऊ नये याच्यासाठी कट करावं लागतं। मागची साइड आहे तशीच कॉपी करून घ्यायची आहे, परंतु खालच्या बाजूला अर्धा इंच अंतर आणि इथं आय हुक साठी 1/2 इंच अंतर एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं। मागची साइड आहे तशीच कॉपी करून घेतली, परंतु इथं 1/2 इंच अंतर आणि खालच्या बाजूला अर्धा इंच अंतर एक्स्ट्रा वाढवून घेतलं। परंतु आय हुकचं अंतर सोडून आपल्याला 5.5 इंच मुंडा बरोबर मोजून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर शोल्डर मोजून घेतलं 5.5 इंच आणि मुंडा मोजून घेतला 6 इंच पुढचा मुंड्याचा शेप देण्यासाठी। मागच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे तिथून अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग इथं आपण जो काही शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे तो सुद्धा आखून घ्यायचा आहे। इथं आपण गळा ओपन केलेला आहे, आय हुकचं अंतर सोडून 2 इंचावरती, ते सुद्धा आपल्याला इथं मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर पुढचा गळा आहे 6 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 6.5 इंचावरती खूण करून बॉक्स बनवून आणि गोल गळा तयार करून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी आपण इथं क्रॉस पट्टी मोजून घेऊ। तर इथं आपण छातीचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, परंतु आपण प्रिन्सेस कट साठी इथं अशा पद्धतीने प्रिन्सेसचा शेप देत असतो आणि इथं आपल्याला शिलाई मार्जिन लागेल म्हणून इथं मी अर्धा इंच अंतर वाढवून घेत आहे। 1/2 इंच वाढवून घेतलं तरी सुद्धा चालेल, परंतु 1/2 इंच इथं आपल्याला शिलाई मध्ये ऍड करून घ्यायचं। तर बघू शकतात इथं मी अर्धा इंच इतकं अंतर वाढवून घेत आहे। त्याच्यानंतर मग इथं आपण जो काही प्रिन्सेस कट साठी इथं टक्स देत असतो तर त्याच्यासाठी इथं सुद्धा आपल्याला अंतर वाढवून घ्यायचं आहे। तर इथं हे अंतर 2 किंवा 2.25 इंच इतकं वाढवून घ्यायचं। तर मी 2.25 इंच इतकं अंतर वाढवून घेतलं। परंतु आपण जेव्हा ब्लाउज शिलाई करत असतो तेव्हा क्रॉस पट्टी कटिंग करायच्या आधी कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून आणि मग जो काही एक्स्ट्राचा भाग असेल आणि तो कट करायचा आहे। तर इथं हे अंतर घेतलं, वरती घेतलं अर्धा इंच आणि इथं घेतलं 2.25 इंच।
त्याच्यानंतर मग इथं हे आय हुकचं अंतर सोडून आपल्याला 3.5 इंचाची क्रॉस पट्टी मोजून घ्यायची. इथं मोजून घ्यायची 2.5 इंच. तर ही क्रॉस पट्टी नाही, इथं हे अंतर घेतलं 3.5 इंच आणि इथं घेतलं 2.5 इंच आणि ही क्रॉस पट्टी मी अशा पद्धतीने आखून घेतली. त्याच्यानंतर मग आपल्याला टक्स पॉइंट काढून घ्यायचा आहे. तर 34 साईज आहे म्हणून प्रत्येक साईज साठी हाच टक्स पॉइंट येईल का, तर असं नाही. प्रत्येक साईज नुसार तो कमी किंवा जास्त असू शकतो. आणि जर तुम्ही उंची वाढवून घेत असणार तर उंची जर का तुमची आता इथं तयार उंची आहे 14 इंच, तर त्याच्यासाठी मी इथं टक्स घेत आहे 9.25 इंच. आणि जर तुम्हाला उंची कमी करायची असेल तर 9.25 ऐवजी तुम्ही 9 इंच हा टक्स पॉइंट घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही तयार उंची 14 ऐवजी 15 घेत असणार तर 9.25 जो मी काही टक्स पॉइंट घेत आहे तो 5 इंचांनी परत वाढवून घ्यायचा आहे. तर जर का उंची वाढली तर 5 इंच टक्स पॉइंट हा आपला वाढेल. तर इथं तयार उंची आहे 14 इंच, तर त्याच्यासाठी हा टक्स पॉइंट आहे 9.25 इंच. इथं हा तयार उंची आहे 14 इंच, तर त्याच्यासाठी आपला टक्स पॉइंट येतो 9.25 इंच. परंतु वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून हा टक्स पॉइंट येतो हे 9.25 इंच. त्याच्यानंतर मग जे काही आपण 3.5 इंचाची क्रॉस पट्टी मोजून घेतली इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर टक्स देण्यासाठी इथं जे काही अंतर लागतं ते किती घ्यायचं आहे, तर 34 साईज साठी आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे 3.5 इंच. आपण जो काही हा 9.25 इंचावरती टक्स पॉइंट काढून घेतलेला आहे तर तिथं हे अंतर घ्यायचं आहे आपल्याला 4.25 इंच. 4 इंचाला 2 रेषा कमी. इथं घेतलं 3.5 इंच आणि इथं घेतलं 4.25 इंच. इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा. नंतर मग इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर हा टक्स आपल्याला किती द्यायचा आहे, तर तो तुम्ही 1.25 इंचाचा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा मग 1.5 इंच घेतला तरी सुद्धा चालेल. तर मी इथं हा घेत आहे 1.5 इंच आणि 1.5 इंचापासून इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर मग इथं 5 इंचावरती खूण करून घ्यायची आणि हा भाग आपल्याला 5 इंच शिलाईमध्ये पकडायचा नाही, परंतु मागच्या साईडला आपण अर्धा इंच हे इथं जेव्हा टक्स देतो म्हणून इथं अर्धा इंचावरती आपण जो काही तिरका भाग कट केलेला आहे तो सुद्धा इथं आपल्याला पकडायचा आहे. हा 5 इंच आणि हा अर्धा इंच असं 1.25 इंच अंतर इथं आपल्याला मोजून घ्यायचं. तर आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल. मागच्या साईडची कटिंग करून घेतली. इथं तयार उंची आहे मागच्या साईडची 14 इंच, तर इथं आपण कटिंग केलेली आहे 15 इंचावरती. परंतु फ्रंट साईड साठी तयार उंची आहे 14 इंच, तर आपण कटिंग केलेली आहे 15.5 इंचावरती. इथं पूर्ण उंची घेतली 15 इंच आणि फ्रंट साईड साठी आपण घेतली 15.5 इंच. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली. ती का, तर क्रॉस पट्टीसाठी आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन हे वाढवून घेतलं. तर त्याच्यानंतर मग शोल्डर घेतलं 5.5 इंच आणि मुंडा घेतला 6 इंच. त्याच्यानंतर मग गळा ओपन केला 2 इंचावरती आणि गळ्याची खोली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग टाकून घेतला, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकून घेतलं. तर छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि 3 पीस साठी आपण इथं टक्स साठी आपल्याला जे काही शिलाई मार्जिन लागणार आहे तर ते अर्धा इंच इतकं वाढवून घेतलं. म्हणजे छातीचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच हे एक्स्ट्रा घेतलं. त्याच्यानंतर मग इथं 3.5 इंचाची क्रॉस पट्टी घेतली आणि इथं घेतली 2.5 इंच. आपण ही अर्धा इंच शिलाई मार्जिन इथं आधीच ऍड करून घेतलं, म्हणजे आपण 15.5 इंचावरती कटिंग केली आणि मागची साईड कॉपी केली तेव्हा इथं आपण आय हुक साठी 5 इंच अंतर एक्स्ट्रा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग प्रिन्सेस कटचा आपल्याला इथं हा शेप द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी हा टक्स देण्यासाठी इथं हे अंतर किती घ्यायचं आहे, तर 34 साईज आहे, तर इथं हे अंतर घेतलं 3.5 इंच आणि इथं घेतलं मी 4.25 इंच. 4 इंचाला 2 रेषा कमी. त्याच्यानंतर मग तयार उंची आहे 14 इंच. मग हा टक्स पॉइंट किती घ्यायचा, तर तो मी घेतलेला आहे 9.25 इंच आणि त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून तो घेतला मी 9.25 इंच. 10 इंचाला 2 रेषा कमी आणि 3.5 इंच आणि इथून घेतला 9.25 इंच आणि हे अंतर घेतलं मोजून आणि हा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला.
त्याच्यानंतर मग इथं आपल्याला हा टक्स किती इंचाचा घ्यायचा आहे तर 1.25 इंचाचा किंवा मग 1.5 इंचाचा घ्यायचा. तर मी इथं हा घेतला 1.5 इंचाचा. इथं आपण हे अंतर वाढवून घेतलं म्हणून इथं आपल्याला हे अंतर कमी पडेल. त्याच्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे तर कमरेचा चौथा भाग त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे 2 किंवा मग 2.25 इंच अंतर इतकं वाढवून घ्यायचं आहे. आणि 2.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, परंतु जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिलाई करत असणार तेव्हा कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि जो काही एक्स्ट्राचा भाग असेल तो अशा पद्धतीने मोजून सरळ रेष करून आणि एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे. तर मी इथं हे अंतर एक्स्ट्रा घेतलं 2.25 इंच. जो काही इथं शोल्डर उतार आखून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला आठवणीने कट करायचा आहे. तुम्ही अस्तरवरती कटिंग करत असणार तर अस्तरवरती करायची किंवा मग तुम्ही पेपरवरती कटिंग करून ठेवत असणार तर पेपरवरती करायची, परंतु ती आपल्याला आठवणीने करून घ्यायची. तयार उंची आहे 4 इंच. त्याच्यात मी 1 इंच प्लस करून 5 इंचावरती 2 खुणा करून घेत आहे. वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि जिथपर्यंत तुमचं जे काही शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच तिथपर्यंत मुंडा मोजून घ्यायचा. एवढं परफेक्ट कटिंग करून सुद्धा जर तुम्हाला बाही कमी पडत असेल तर जे काही मी वरच्या बाजूला अर्धा इंच अंतर सोडलेलं आहे तर ते तुम्ही सोडायचं नाही. तर हा आलेला आहे 7.5 इंच मुंडा आहे. वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि इथं मुंडा आला 7.5 इंच आणि त्याच्या पुढे आपलं जे काही शिलाई मार्जिन आहे ते 5 इंचाच्या बाहीसाठी कॅफाईड घ्यायची 2.5 इंच आणि मुंडा आपण मोजून घेतला 7.5 इंच तर तो इथं आपल्याला बरोबर अशा पद्धतीने मोजून घ्यायचा. 7.5 इंच मोजून घेतला तिथं अशा पद्धतीने मुंड्याची सरळ रेष ओढून घ्यायची. त्याच्यानंतर 7.5 इंचाच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं. ते सुद्धा 5 इंच खाली तिरकस उतार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर इथं आपण जो काही 7.5 इंच सरळ रेष ओढून घेतली त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि आतील 1.5 इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला इथं बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथं 1 इंचावरती आणि 1.5 ते 1.25 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या आणि 1.5 इंचापासून द्यायचा आहे बाहीचा मागचा शेप आणि 1 इंचापासून द्यायचा आहे पुढचा शेप. तर याचा दंडघेर आहे 6 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर इथं आपल्याला लगेचच बाही चेक करून घ्यायची. वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि बाही अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायची. तर बघू शकतात अगदी परफेक्ट बाही आलेली आहे. एक लाईन इतकं कमी जास्त झालं तर काहीही हरकत नाही, परंतु आपली परफेक्ट बाही ही कटिंग झालेली आहे. तर बघू शकतात मैत्रिणींनो, मी 34 साईज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि सहजच समजेल. जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना सुद्धा सहजच लक्षात येईल अशा पद्धतीने इथं करून दाखवलेली आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा.